नमस्कार मित्रांनो. साखरेचे भाव वाढल्यापासून साखर कारखाने हे लवकरात लवकर कसे चालू करता येतील याबाबतची धावपळ शासन दरबारी चालू असून येत्या 15 ऑक्टोबरलाच म्हणजे 15 दिवस आधीच साखर कारखाने चालू करण्याच्या हालचाली ह्या सुरू झालेल्या आहेत. तसे पाहिले तर नोव्हेंबर महिन्यात हे साखर कारखाने चालू होत असतात. पण साखरेची टंचाई निर्माण झाल्यामुळे आणि त्याचे भाव वाढल्यामुळे साखर कारखाने हे लवकरात लवकर चालू करून साखरेचे भाव नियंत्रणात कसे आणता येतील याचा प्रयत्न केला जात आहे. पण यामध्ये शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान होणार आहे याकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे. साखर कारखाने 15 ऑक्टोबर 2026 पासून हंगाम सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तयारी असल्याची भूमिका असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी लवकर उत्पादित झालेली साखर बाजारात उपलब्ध करून देता येईल असेही सांगण्यात असले तरी शेतकऱ्यांचे यामध्ये खूप नुकसान होणार आहे याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. लवकर साखर कारखाने चालू केल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणजे साखर उतारा हा कमी येणार असून या साखर उताऱ्यामुळे वजनात ही घट येणार आहे. पण या महासंघाला शेतकऱ्याचे काही देणे घेणे नाही असे दिसत असून फक्त साखर नियंत्रणात आणणे आणि शेतकऱ्याचे नुकसान करणे हाच उद्देश यामध्ये दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळात ही साखरेच्या दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता असून थेट फायदा ऊस उत्पादकांना मिळायला हवा याबाबत प्रयत्न करताना कोणीही दिसत नाही. साखरेची देशांतर्गत मागणी सातत्याने वाढत असल्याने आगामी काळात ही साखरेच्या मागणीचा जोर कायम राहणार आहे. पूर्वी साखर कारखान्याचे मुख्य उत्पादन साखर होते, मात्र केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देत सवलती आणि अनुकूल धोरणे स्वीकारल्यामुळे कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाच्या उपलब्धतेपैकी इथेनॉल निर्मितीला जास्त ऊस हा वापरला जात आहे. त्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर आणि बाजारावर झाल्यामुळे साखर ही महागली आहे. या सर्व गोष्टीवर साखरेचे वाढलेले दर हे पाडण्यासाठी साखर कारखाने हे लवकर चालू करण्याचा घाट घालण्यात आला आहे. पण यामध्ये शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान असून फक्त सरकार आणि बाजारपेठेचा विचार करून शेतकऱ्यांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न साखर कारखान्यांनी करू नये. आणि जर शेतकऱ्यांना वाढून पैसे मिळत असतील आणि साखरेचे भाव वाढत असतील तर त्यांच्या ऊसालाही चांगला भाव मिळणार असेल तर त्यांच्या पोटावर पाय न देता साखरेचे भाव वाढतेत तेवढे वाढून द्यावे आणि एकदा स्थिर झाल्यानंतर शेतकऱ्याच्या ऊसाचा भाव हा डिक्लेअर करून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळेल याचीही तरतूद करायला हवी. पण शेतकऱ्यांचे असे नुकसान न करता लवकर कारखाने चालू करू नयेत एवढीच अपेक्षा करूया. धन्यवाद.